नमस्कार. स्मिताज होममेड रेसिपीजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज मी तुमच्या पुढे प्रथमच सादर झालेली आहे, कारण अजूनपर्यंत लोक म्हणतात तुमचा हातच दिसतो. तर आज मी तुम्हाला तुमच्यासमोर हजर झालेली आहे आणि आज आपल्याला चिकन फ्राईड राईस करायचं आहे. तर चला आता आपण चिकन फ्राईड राईस करायला सुरुवात करूया. आणि आता चिकन फ्राईड राईसचं आपल्याला काय लागतंय ते बघूया आपण. आता हे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. हे 20 मिनटं भिजत ठेवले होते आणि त्याच्यानंतर हा भात शिजवून घेतलेला आहे मी. आता हे चिकन बॉईल करून घेतलेलं आहे, जवळजवळ 4 मिनटं बॉईल करून घेतलेलं आहे. हे एक अंड फेटून घेतलेलं आहे आणि आपल्याला भाज्या लागणार आहेत. आता त्याच्यामध्ये गाजर आहे, हे बीन्स आहेत, ही सिमला मिरची आहे आणि ही कांद्याची पात आहे. तर चला आता आपण चिकन फ्राईड राईस करायला सुरुवात करूया. आता आपल्याला चिकन फ्राईड राईस बनवायच्या अगोदर जे बाकीचं सामान लागतं आहे ना, ते मी तुम्हाला दाखवते. आता हे सोया सॉस आहे, हे चिली सॉस आहे, हे व्हाईट व्हिनेगर आहे, ही व्हाईट काळी मिरी पावडर आहे, हे अजिनोमोटो आहे आणि हे सॉल्ट आहे आणि हे तेल आहे. आता गॅस चालू केला आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया. पहिला आता याला जेवढी तुम्ही मोठी कढई घ्याल ना तेवढं चांगलं. हे बघा, आता हे 2 पळ्या तेल टाकलेलं आहे मी. आता तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण हे अंड टाकलेलं आहे फेटलेलं. आता हे आधी पहिला बनवायचं. आता हे अंड फोडायचं आहे आपल्याला. फक्त हे ऑमलेट फोडून घ्यायचं. आता आपल्याला याच्यात भाज्या टाकायच्या. हे बघा, आता फोडून झालेल्या आहेत ना. आता या सगळ्या भाज्या टाकून घेऊया आपण. तर हे गाजर टाकलं, बीन्स टाकलं, शिमला मिरची आणि कांद्याची पात. हे बघा, आता याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया. चांगलं परतून घेऊया. 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. आता चिकन बॉईल करताना आपण मीठ टाकलेलंच होतं अगोदर, नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता आपल्याला राईस टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. हां, हे चांगलं परतून घेऊया. आता आपण चिली सॉस टाकून घेऊया, सोया सॉस. आता आपल्याला सगळे सॉसेस टाकून घ्यायचे. आता हा आपल्याला चिली सॉस टाकून घ्यायचा आहे. तर 1-1 चमचा टाकून घ्यायचा फक्त आपण. आता आपल्याला व्हाईट व्हिनेगर टाकून घ्यायचं. हे थोडंसंच टाकायचं आपल्याला. आता आपल्याला अजिनोमोटो टाकून घ्यायचा आहे. हा 1 चमचा टाकून घ्यायचा बरोबर. आता आपल्याला सॉल्ट टाकायचं आहे. आणि हे परतत राहायचं सारखं आणि मोठा गॅस करायचा. मोठ्या गॅसवरच करायचं आहे हे आपल्याला. आता आपल्याला सफेद काळी मिरी पावडर टाकून घ्यायची. चला, आपला चिकन फ्राईड राईस झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण सर्व करून घेऊया. आज मी तुम्हाला चिकन फ्राईड राईस करून दाखवलेलं आहे. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.